श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज म्हणतात, जसे कर्म करू तसे फळ मिळेल, जे पेराल तेच उगवेल. बाभुळाचे बी पेरून आंब्याची अपेक्षा करू नका. ही सृष्टी आणि प्रकृतीचे नियम इतके न्यायपूर्वक काम करतात, जे आपण दुसऱ्याला देतो तेच आपल्याला मिळते. स्वामी म्हणतात, दुनिया गोल आहे, जिथे सोडले तेच परत मिळेल. म्हणून खूप काळजीपूर्वक राहिले पाहिजे की आपण काय देत आहोत. आपल्या मनात सद्भावना असेल तर त्याचे फळ तसेच मिळतील, परंतु आपले मन जर दुर्भावनेने भरलेले असेल तर आपल्याला परिणाम तसेच मिळतील. आणि बऱ्याच वेळा असे परिणाम होतात तेव्हा आपण म्हणतो की हे देवा, माझ्यासोबतच असे का झाले, मलाही असे का दिले. तेव्हा थोडा विचार करून पहा की आपणही भूतकाळात असे काही सोडले की ज्यामुळे आज हे परिणाम आलेत. स्वामी म्हणतात, जर आपल्याला आनंद पाहिजे आणि आपण दुसऱ्यांना दुःख देत असू तर आपल्यालाही आयुष्यात दुःखच मिळेल. आपण जे देऊ तेच मिळेल. मग ते प्रेम असो, आनंद असो, सन्मान असो, धोका किंवा नफरत असो, हे सर्व काही परत मिळेल. ऋणानुबंधाशिवाय एखादे रोपही आपल्या अंगणात फुलत नाही. अनंत जन्मात प्रत्येक जीवाशी होत असलेल्या शक्तीच्या बदल्यात पुन्हा पुन्हा भेटी घडण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. कोणास दिलेला अथवा घेतलेला 1 रुपया सुद्धा चुकविण्यास पुढील जन्मी यावे लागते. म्हणून शक्यतोवर कोणाचेही ऋण आपल्यावर ठेवू नये. आपली सत्कर्मे किंवा दुष्कर्मे पुढे संचित रूपाने आपले प्रारब्ध ठरत जातात. स्वामी म्हणतात, सत्कर्मांची वाढ झाली की आपल्या नित्य जवळच असलेले गुरु तत्व अनुभवास यायला सुरुवात होते. गुरु कधीही करावे लागत नाहीत, ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात. आपल्यातील शिष्य जागा होणे गरजेचं असतं, इतकंच. मंडळी, स्वामी म्हणतात, आपल्या चांगल्या वाईट कर्मांपासून आपली सुटका कधीही होत नसते. म्हणूनच हातून घडणारे प्रत्येक कर्म जागृतपणे परमेश्वराला समर्पित, स्वार्थविरहित, आत्म्यास पटलेले, सत्याच्या आधारावर असलेलेच करावे. मनाविरुद्ध केवळ जगाला दाखवायला हृदय साथ देत नसलेले कोणतेही कर्म कधीही करू नये. ते यासाठीच. उद्या काय होईल याचा कधी विचार करू नका. उद्याचं चित्र कधी बदलेल हे कळत नाही. चला तर मग आता कथेला सुरुवात करूया. एका जंगलाच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या राज्यांचे राज्य होते आणि त्याच जंगलात एक महात्मा राहत होता. त्यांना दोन्ही राजे आपले गुरु मानत होते. त्याच जंगलाच्या मध्यभागी एक नदी वाहायची. एकाच नदीवरून अनेकदा 2 राज्यांमध्ये भांडण होत असत. एकदा प्रकरण आणखी बिघडण्यापर्यंत पोचले. कोणताही राजा समेटासाठी तयार नव्हता, त्यामुळे युद्ध निश्चित होते. दोन्ही राजांनी युद्धापूर्वी गुरूंचा आशीर्वाद घेण्याचा विचार केला आणि गुरु राहत असलेल्या जंगलातील झोपडीमध्ये पोचले. प्रथम एक राजा आला आणि त्याने गुरूंना युद्धातील विजयाचे आशीर्वाद मागितले. गुरु काही वेळ त्या राजाकडे पाहून म्हणाले, राजन, तुझ्या नशिबात विजय दिसत नाही. पुढे देवाची इच्छा आहे. हे ऐकून पहिला राजा थोडा अस्वस्थ झाला. मग त्याने विचार केला की जर आपल्याला हार पत्करावी लागली तर आपण सर्व शक्तीनिशी लढू, पण असेच हार मानणार नाही. आणि पराभव झाला तरी इतरांसाठी आपण पराभवाचे उदाहरण बनवू, पण सहजासहजी पराभव स्वीकारणार नाही. या निश्चयाने तो तिथून निघून गेला. दुसरा राजाही विजयाचा आशीर्वाद घेण्यासाठी गुरुकडे आला. त्याने चरणस्पर्श करून विजयश्रीचा आशीर्वाद मागितला. आता महात्माही काही वेळ त्याच्याकडे बघत म्हणाले की बेटा, नशीब तुझ्या पाठीशी आहे. हे ऐकून राजाला अत्यानंद झाला आणि तो युद्ध जिंकल्यासारखा निवांत परतला. शेवटी युद्धाचा दिवस आला. दोन्ही सैन्य समोरासमोर आली आणि युद्धाचा बिगुल वाजला. युद्ध सुरू झाले. आता एकीकडे नशिबाने हार पत्करली तरी आपण हार मानणार नाही या विचाराने सेना लढत होती. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू, आमचे सर्व देव. आणि दुसऱ्या बाजूने सैन्य लढत होते की आम्ही जिंकणार आहोत. मग घाबरायचे कशाला. लढत असताना दुसऱ्या सैन्यातील राजाच्या घोड्याची नाळही उतरली आणि घोडा अडखळू लागला. पण राजाने लक्ष दिले नाही, कारण त्याच्या मनात एकच गोष्ट चालू होती की जेव्हा विजय माझ्या नशिबात असेल तेव्हा काळजी करायचे कारण नाही. काही क्षणानंतर दुसऱ्या राजाचा घोडा अडखळला आणि पडला. त्यामुळे राजाही जमिनीवर पडला आणि जखमी झाला आणि त्याला शत्रूंनी घेरले. प्रथम राजाच्या शिपायांनी त्याला बंदी करून त्यांच्या राज्याचे स्वाधीन केले. युद्धाचा निर्णय झाला होता. युद्धाचा निकाल गुरुजींच्या भाकिताच्या अगदी विरुद्ध होता. निर्णयानंतर गुरुजी तेथे पोचले. आता नशीब कसे बदलले याची उत्सुकता दोन्ही राजांना लागली होती. दोघांनीही महात्माजींना विचारले की गुरुवर हे असे कसे झाले. गुरु हसत हसत उत्तरले, राजन, तुमचे नशीब बदलले नाही. तो त्याच्या जागी बरोबर आहे, पण तुम्ही बदललात. विजयी राजाकडे बोट दाखवून ते म्हणाले की आता राजन,
संभाव्य पराभवाची बातमी ऐकून तुम्ही रात्रंदिवस एक केलात. सर्व काही विसरून परिणामी काहीही असो मी हारणार नाही असा विचार करून तुम्ही प्रचंड तयारीत गुंतलात. तुम्ही स्वतः सर्व गोष्टींची काळजी घेतली. प्रत्येक रणनीती स्वतः बनवत होतात. तर पूर्वी तुमची योजना सेनापतीच्या मदतीने युद्ध लढायची होती. आता गुरु पराभूत राजाकडे बोट दाखवत म्हणाले की राजन, तुम्ही युद्धापूर्वीच विजयाचा आनंद साजरा करू लागला होतात. तुम्ही तुमच्या घोड्याची नाळेचीही काळजी घेतली नाही. एवढ्या मोठ्या सैन्याचे व्यवस्थापन कसे कराल आणि त्यांना कार्यक्षम नेतृत्व कसे देणार? आणि जे घडले ते घडण्यासाठीच लिहिले होते. नशीब बदलत नाही, पण त्यांच्या नशिबात जे लिहिले होते त्यानेच व्यक्तिमत्व बदलले. मग बिचारे नशीब काय करणार? मंडळी, कर्माचे चुंबक असते, तिथे लोखंडासारखे नशीब खेचले जाते. हा धडा या कथेतून मिळतो. आपण नशिबावर अवलंबून असतो. आपण आपल्या नशिबाचे निर्माते आहोत. काम करणाऱ्यांना नशीबही साथ देते, हे खरे आहे. खडबडीत दगड गुळगुळीत करण्यासाठी आपल्याला तो दगड दररोज घासावा लागतो. त्याचप्रमाणे जीवनात आपण कोणत्याही क्षेत्रात किंवा स्तरावर असलो तरी निकालाची चिंता न करता आपले काम करत राहिले पाहिजे. नशीब आणि कर्म यांचा अतूट संबंध कसा आहे श्रीहरी विष्णू आणि तुलसीदास यांनी पुढील कथेतून सांगितले आहे. नशीब आणि कर्म अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पुराणात सांगितलेल्या एका कथेतून समजून घेऊयात. एकदा देवर्षी नारद वैकुंठ धामला गेले. तेथे त्याने विष्णूंना नमस्कार केला आणि श्रीहरी विष्णूंना सांगितले, हे देवा, आता पृथ्वीवरील तुमचा प्रभाव कमी होत आहे. ते सदाचाराच्या मार्गावर चालतात, त्यांना चांगले फळ मिळत नाही, आणि जे पाप करतात त्यांना सर्व चांगले फळ मिळत आहे. तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणाले, जे काही घडत आहे ते प्रारब्धामुळे घडत आहे. देवर्षी नारद म्हणाले, भगवंता, ही सर्व पृथ्वी पाहून मी येत आहे. पाप्यांना चांगले फळ मिळत आहे आणि जे चांगले कर्म करतात, धर्माच्या मार्गाने चालतात, त्यांना वाईट फळ मिळत आहे. श्रीहरी विष्णू म्हणाले, नारदा, तू पाहिलेली अशी कोणतीही घटना मला सांग. मग देवर्षी नारद म्हणाले, आता मी पृथ्वी लोकाच्या जंगलातून आलो आहे. मी पाहिले की एका दलदलमध्ये एक गाय अडकलेली होती. त्याला कोणी वाचवणारे नव्हते. तेवढ्यात एक चोर तिथून जात होता. गाय अडकलेली पाहूनही चोर थांबला नाही. उलट त्याने तिच्यावर पाऊल ठेवले आणि दलदल पार केली आणि पुढे निघून गेला. आश्चर्य तेव्हा घडले जेव्हा चोर पुढे गेला आणि त्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी सापडली. काही वेळाने तिथून एक वृद्ध साधू निघून गेला. ती गाय दलदलमध्ये अडकलेली पाहून त्याने तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. साधूने संपूर्ण शरीराचे बळ वापरून त्या गायीला वाचवले. पण मी पाहिलं की गायीला दलदलीतून बाहेर काढल्यावर साधू थोडे पुढे गेल्यावर तो एका खड्ड्यात पडला. हे परमेश्वरा, आता तुम्हीच सांगा, हा कोणता न्याय? देवर्षी नारदांचे संपूर्ण बोलणे ऐकून श्रीहरी विष्णू म्हणाले, हे बरोबर आहे नारद. गायीवर पाय ठेवून पळून गेलेल्या चोराच्या नशिबी खजिना आधीच होता, पण त्याच्या पापामुळे त्याला काही नाणी मिळाली. परंतु देवा, नारद म्हणाले, बिचारा त्या साधूने काही पाप केले नव्हते, मग तो खड्ड्यात पडून का मेला? तेव्हा भगवान श्रीविष्णूंनी नारदांना समजावले की त्या साधूला खड्ड्यात पडावे लागले कारण त्याच्या नशिबात अत्यंत वेदनादायी मृत्यू लिहिलेला होता. पण गायीला वाचवल्यामुळे त्याचे पुण्य वाढले आणि त्याला मृत्यू किरकोळ दुखापतीत झाला. त्याला मृत्यूच्या वेळी फार कमी वेदना झाल्या आणि तो स्वर्गाचा अंश झाला. आता नारदजी तृप्त झाले. म्हणूनच माणसाचे कर्म त्याचे नशीब ठरवते. माणसाने आपले काम करत राहिले पाहिजे, कारण नशीब त्याच्या कृतीने बदलू शकते. कर्मप्रधान विश्व रची राखा, जो जसं करही तो तसं फल चाखा. अर्थ, तुलसीदासजी म्हणतात की हे जग कर्माचे वर्चस्व आहे. माणूस जसा पेरतो तसा तो कापतो. म्हणजे तो जसं कर्म करतो त्याचप्रमाणे त्याचे फळ त्याला मिळते. येथे फसवणूक नाही, साधं गणित आहे. चांगले कर्म केल्याने सुख समृद्धी मिळते. याउलट वाईट कृत्य केल्याने फक्त दुःख आणि संकटे येतात. एकेकाळी एका गावात एक अतिशय दुःखी माणूस राहत होता. त्याच्याकडे पैशांची कमतरता होती आणि त्याचे कुटुंब गरिबीच्या खाईत होते. आपल्या चांगल्या दिवसांची आठवण करून देत नशिबाला दोष देत असे. एके दिवशी तो एका वृद्ध ब्राह्मणाकडे गेला आणि त्याने आपल्या समस्या सांगितल्या. नशिबाला दोष देण्याऐवजी कर्मावर लक्ष केंद्रित करावे असे ब्राह्मणाने त्याला सांगितले. कर्माचा प्रभाव नशिबावर अधिक असतो आणि आपल्या कर्माने माणूस आपले नशीब बदलू शकतो असे त्याने सांगितले. ब्राह्मणाने त्याला आपल्यासोबत आपल्या देशात जाण्यासाठी आमंत्रित केले. प्रवासादरम्यान ब्राह्मण त्यांना एक ज्ञानी संत म्हणून भेटले. संताने त्याला आपल्याजवळ बोलावले आणि त्याला अडचणीवर उपाय सांगितला. संत म्हणाले, भाऊ, देवाच्या कृपेने तुम्ही जीवनात सुखी होऊ शकता.
तुमच्या कर्माच्या आधारे देव तुम्हाला फळ देतो. जर तुम्ही चांगले कर्म केले तर देव तुम्हाला आनंद देईल. त्याच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली. त्याने ध्यान केले आणि एका डोळ्यात चमक दिसली. त्याने ब्राह्मण व साधू यांच्याकडे जाऊन आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली. त्याने त्याच्या कृत्याची प्रशंसा केली आणि त्याच्या दुःखातून मुक्त केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. हळूहळू त्याचे आयुष्य बदलू लागले. तो सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालू लागला आणि आपल्या कर्माला गुंतला. त्याने आपले कुटुंब सांभाळण्यास सुरुवात केली आणि पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी कठोर परिश्रम केले. रात्रंदिवस मेहनत केल्यानंतर त्याच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारू लागली. हळूहळू पैसा येऊ लागला आणि त्याच्या आयुष्यात आनंद येऊ लागला. स्वतःचे नशीब बदलण्याची ताकद त्याला मिळाली होती. एके दिवशी तो पुन्हा साधूकडे गेला आणि त्याला पाहून त्याचे आभार मानले. त्याने कर्माने आपले नशीब बदलल्याचे सांगायला सुरुवात केली. संतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, बेटा, हे तुझ्या चांगल्या कर्माचे फळ आहे. तू खरोखरच तुझे नशीब बदलले आहेस. नशीब आणि कर्म यांच्यात सुसंवाद असायला हवा, हे ही कथा शिकवते. जरी नशीब हा एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु आपण आपल्या कृतीकडे देखील लक्ष दिले पाहिजे. जर आपण खरोखर कठोर परिश्रम केले, प्रामाणिकपणे काम केले आणि सर्वांचे भले करण्याचा प्रयत्न केला तर आपण देवाची कृपा मिळवू शकतो आणि आपले नशीब देखील बदलू शकतो. ही कथा आपल्याला शिकवते की नशीब आणि कर्म यांच्यात अटूट संबंध आहे. आपण कठोर परिश्रम केले पाहिजे, चिकाटीने वागले पाहिजे आणि संघर्षात टिकून राहिले पाहिजे. आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे आणि वेळेनुसार योग्य संधीचा आदर केला पाहिजे.